अखेर आज दादांचा गुन्हेगार सापडला. आता होणार थेट शिक्षा. मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर. आजची ही कळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की अजित दादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडाली. कारण हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. आता जबरदस्त शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटने काहीतरी बिघाड झाल्यामुळे झाला, तर कुणी म्हणत होतं वैमानिकाची चूक. पण आता अशी एक गुप्त माहिती समोर आली की ज्यामुळे या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव समोर आलं. ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून महाराष्ट्राला हादरा बसला. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले आणि या पुराव्यामुळे आता गुन्हेगाराला होणार कठोर शिक्षा. प्रेक्षकांनो लक्ष देऊन ऐका, कारण की ही जी माहिती इथून पुढे तुम्हाला समजणार आहे ती पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडून नीट पहा. ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारी 2026 ची आणि वेळ होती 8:45 त्यावेळी तो काळजाचा थरकाप उडवणारं ते विमान खाली कोसळलं. 28 तारखेपासून आजपर्यंत काय काय झालं हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री काय घडलं यावरूनच तो गुन्हेगार आता सापडला आहे. कारण की हीच माहिती कुणाला माहिती नव्हती. कारण त्या रात्रीच तो कट शिजला होता. विमानात बसण्याच्या आदल्या रात्री जे घडलं ते आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं. दादांना विमानात नेण्याआधीच संपवलं अशी भीती देखील आता वाटायला लागली होती. कारण की लोकांना दाखवलं 28 ला अपघात झाला, पण 27 ला काय झालं अखेर आज सगळं उघडकीस आलंय. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचे एक नाही दोन नाही तर तब्बल 150 पुरावे हाती लागलेले आहेत. ज्यामुळे खरा चेहरा आता समोर आल्याची चिन्ह दिसू लागली. दादांचा जो अपघात झाला होता त्याच्या आदल्या दिवशी जे झालं होतं ते जे होणार होतं त्याची मांडणी आदल्या दिवशी झाली होती. सगळा प्लॅन आदल्या दिवशी झाला होता. जिथे दोस्तीच्या नावाखाली दगाफटका झाला असं बोललं जाऊ लागलं होतं. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो डाव होता त्याची सुरुवात 27 जानेवारीच्या मुळात रात्री झाली होती. त्या रात्री दादा निवांत त्यांना आपल्या गावी बारामतीत जायचं होतं. अत्यंत आनंदी होते. पण अचानक एक फोन आला आणि त्यानंतर सगळा प्लॅन बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढाला. मग कोणाचा होता तो फोन? तो फोन कुणी केला होता? तो फोन आणि अपघाताचा काय संबंध? आता या फोनला साधं समजू नका. कारण की या फोन विषयी रोहित पवार अनेक पत्रकार परिषदांमध्ये बोलले. दिल्ली मुंबईत पुरावे सकट त्यांनी दाखवलं होतं. संजय राऊत यांनी संसदेमध्ये विषय काढला होता. अमोल मिटकरी देखील फोनवर बोलत होते. पण हा फोन आता सगळं सत्य या फोनचं बाहेर आलंय. एक फोन एका फाईलच्या निमित्तानं आला होता. ती फाईल आणि त्या फोनचं कनेक्शन काय हीच महत्वाची लिंक आजपर्यंत गायब होती आणि तीच लिंक आता लागली आहे. आज जी माहिती ओपन झाली ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहित आहे 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटलं विमान अचानक पडलं. विमान चालकाला धावपट्टी दिसली नाही, काहीतरी तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटलं. पण खरा डाव आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेच्या रात्री झाला होता. आता जर आपल्याला 28 तारखेचा अपघात कसा घडला हे जर समजून घ्यायचं असेल तर अपघाताच्या आदल्या रात्री कसा प्लॅन रचला गेला हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. 27 तारखेच्या रात्री आपल्याला मुंबईमध्ये जिथे दादा वास्तव्यास होते तिथं जावं लागेल. दादांची ती शेवटची रात्र होती हे त्यांना माहिती नव्हतं. पण त्यांच्या शेवटच्याच रात्री दुसऱ्या दिवशीचा प्लॅन शिजत होता. तिथे काय घडलं याची माहिती तुम्हाला देणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ही जी माहिती पाहताना कदाचित असं वाटेल की हे खरं नाहीये, पण ही खरी गोष्ट आहे. ज्या आजपर्यंत अफवा उठल्या होत्या, ज्या खोट्या माहित्या पसरवल्या जात होत्या त्या आता सगळ्या खोट्या ठरल्यात आणि आता पुरावा दाखवलाय. दुसरी गोष्ट, या तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिला होता. त्यांच्या आदेशानंतर आज अक्षरशः त्यांचा वाढदिवस देखील त्या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यांच्या पश्चात. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळं शोधून काढलं. 28 तारखेच्या आधी जेव्हा अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या एक दिवस आधी रात्री काय झालं याची अखेर सगळी माहिती समोर आली. दादांचं मुंबईमधलं निवासस्थान जिथे कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड असायची, पण 27 तारखेला त्या रात्री गर्दी अतिशय निवळली होती. कुणी प्लॅन केला म्हणाव की काय, गर्दी अचानक कमी झाली.
सायंकाळची वेळ, वातावरण सगळं शांत झालेलं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल्स वेळेवर सह्या करून पूर्ण केल्या होत्या असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. आता दादांना बारामतीला जायचं होतं आणि ते गाडीनं म्हणजेच रस्त्या मार्गे येणार होते. ते नेहमी चारचाकी गाडीने येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली ठिणगी पडली. पहा, आज हे जे उघडकीस आले ते तब्बल 5-6 महिन्यांनी उघडकीस आले आणि त्याच्यामध्ये जी माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल की आतापर्यंत तुम्ही कधी ऐकली नसेल. पहिला भाग इथे सुरू झाला होता. दादांना एक फोन आला, फोनवर निरोप आला. तो निरोप साध्या सुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी ओरडून ओरडून सांगितलं होतं. पण पुराव्याअभावी त्यांना बोलता येत नव्हतं. पण अखेर पुरावा सापडला आणि ते नाव समोर आलं. पण आता रोहित पवारांकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं. पण मुख्यमंत्र्यांनी तपास केला आणि 150 पुरावे समोर आलेत आणि आपण त्याचीच माहिती घेतोय. खरं सांगितलं होतं, एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती, एक सही करायची होती. एक फाईल खास केंद्राकडून आली, तुमची सही त्यावर आत्ताच हवी आहे. पण ती खरंच फाईल होती का त्यांना फक्त दाबून धरायचं होतं, त्यांना थांबून ठेवायचं होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोक कदाचित त्या गोष्टीला एवढं मत वाटणार नाही, पण जो फोन करून त्यांना थांबवण्यात आलं, तिथेच खरा खेळ सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज अजितदादा जिवंत असते. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या या नेत्याला हा डाव समजला नाही. तिथे सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फोन आला. दुसरी गोष्ट जी घडत होती ती घटना विमानतळावर घडत होती. त्या रात्री नेमकं काय घडलं? नुसता फोन आला नाही, तर ते विमान ज्या रात्री तिथे लँड झालं होतं तिथे देखील एक विचित्र घटना घडली. कारण की ते विमान गुजरातवरून आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यावेळी त्या रात्री जे अनुभवी वैमानिक होते, जे दादांसोबत नेहमी असायचे, मग ते त्या दिवशी का नव्हते? त्यांना गायब केलं की त्यांच्या जागी अशा लोकांना पाठवलं की त्यांना मार्गाची माहिती नव्हती? अशा नवख्या माणसाला बसवलं? हा जाब जनता विचारते. तपासातून एक भयानक दावा समोर येतोय की वैमानिक बदलण्याचा खेळ कुण्या साध्या सुध्या माणसाचा नव्हता, तर एका वजनदार शक्तीचा होता. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड समजली असती, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं आणि आपल्या मर्जीतल्या माणसाला घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते देशाचे माजी मंत्री राहिलेत, त्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा किती मोठा दरारा असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. या सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर घोळ घातला गेल्याचा दाट संशय होतोय. पण थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID तपासाचे आदेश आधीच दिले होते. चक्र वेगानं फिरत होती. इकडे टीका होत होत्या, न्याय मिळत नाही. पण CID त्यांच्या वेगानं काम करत होती. फडणवीस साहेब मोठ्या माशांना गळाला लावणार होते, पण घटनास्थळी जे सापडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. 150 पुराव्यांची साखळी इतकी पक्की झाली आहे की एक अतिशय मोठं नाव आता जनतेसमोर येणार होतं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याचं नाव घेणार होते. या प्रकरणाचा छडा आता लागला जाणार होता. अधिवेशनात वैमानिक का बदलले ही बातमी सगळीकडे व्हायरल होत होती. पण प्रेक्षकांनो, आता या सगळ्या प्रश्नानंतर एक मोठा प्रश्न उरतो, तो म्हणजे सत्य काय? आतापर्यंत आपण जे ऐकलं, जे काही पुरावे, ज्या चर्चा आपण ऐकल्या, त्याहून एक गोष्ट स्पष्ट होते की सांगितलेली माहिती केवळ एक शक्यता आहे. खरंच अपघात होता की घातपात होता याच्यावर अजूनही तपास त्या ठिकाणी सुरू आहे. पण अचानक रात्री कॉल येणं, त्यानंतर गाडीनं जायचं रद्द करून विमानाने जाणं, या सगळ्या गोष्टी होणं, त्याच्यामुळे संशयाची सुई नेमकं फिरते. आता खरं तर ही एक प्रकारे शक्यता आपण वर्तवली आहे किंवा इंटरनेटवर जी माहिती सुरू आहे त्याचीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवणं किंवा अफवा पसरवणं नसून जनतेच्या मनात जे प्रश्न आहे त्यांना वाट करून देणं इतकंच आहे. सत्य काय आहे ते लवकर बाहेर येईल, पण तोपर्यंत सावध राहा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.